मंडळी, अलीकडच्या काही वर्षात स्मार्टफोन वापरणं किती धोकादायक ठरू शकतं याचा वारंवार प्रत्यय येतोय. डिजिटल अरेस्ट, ब्लॅकमेलिंग किंवा इतर ऑनलाईन आर्थिक फसवणुकीच्या घटनांमध्ये झपाट्यानं वाढ होत चालली आहे. सेक्सटॉर्शन सारखा प्रकार तर कित्येकांच्या जीवावर उठलाय. त्या संदर्भातच मुंबईच्या माझगाव मधून एक धक्कादायक घटना उजेडात आली आहे. एक 75 वर्षीय आजोबा जे एअर इंडिया मधून सेवानिवृत्त झालेत, त्यांना एका सुंदरीनं व्हिडिओ कॉल केला. आजोबा त्या सुंदरीच्या मोहात पडले म्हणा किंवा जाळ्यात अडकले म्हणा, पण पुढे बदनामीच्या भीतीने आजोबांनी समोरच्या व्यक्तीला तब्बल 2,23,000 रुपये पाठवले. त्यानंतरही पैशांची मागणी सुरूच राहिल्यानं शेवटी आजोबांनी पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली. पण या आजोबांसोबत नक्की घडलं काय? सेक्सटॉर्शनची प्रक्रिया नक्की घडते कशी? त्यातून आत्महत्येसारख्या घटना का घडतात? आणि अशा घटनेत स्वतःला वाचवण्यासाठी कोणती काळजी घ्यायला हवी, तेच जाणून घेऊयात या व्हिडिओच्या माध्यमातून. नमस्कार, मी पूजा आणि आपण पाहतायत देदनका. तर मंडळी, त्याचं झालं असं की मुंबईच्या माझगाव परिसरात राहणारे 75 वर्षीय आजोबा 2 डिसेंबरच्या रात्री घरात एकटेच होते. 8:30च्या सुमारास त्यांच्या व्हॉट्सअपवर एका अनोळखी क्रमांकावरून व्हिडिओ कॉल आला. आजोबांनी तो व्हिडिओ कॉल उचलला असता समोरून एका सुंदर तरुणीनं त्यांच्याशी रोमॅन्टिक संवाद साधायला सुरुवात केली. तिचं मनमोहक सौंदर्य पाहून आजोबाही घायाळ झाले आणि तिच्या संवादाला प्रतिसाद द्यायला सुरुवात केली. बोलता बोलता समोरची तरुणी विवस्त्र अवस्थेत आली आणि तिनं आजोबांनाही तसं करायला सांगितलं. पण आजोबांनी नकार दिला आणि व्हिडिओ कॉल कट केला. 2 दिवसांनी म्हणजे 4 डिसेंबरला आजोबांना पुन्हा एक कॉल आला, ज्यात आपण पोलीस अधिकारी राकेश असताना बोलत असल्याचं समोरच्या व्यक्तीनं त्यांना सांगितलं. त्याने आजोबांना धमकी दिली की तुमचा अश्लील व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झालाय, तुमचं अटक वॉरंट निघणार आहे. तसंच तुम्हाला जर तो व्हिडिओ सोशल मीडियावरून हटवायचा असेल तर त्यासाठी राहुल शर्मा यांच्याशी संपर्क करा. पुढे आजोबांनी राहुल शर्मा नावाच्या व्यक्तीला संपर्क केला, तर त्या व्यक्तीने व्हिडिओ हटवण्यासाठी आजोबांकडे पैशांची मागणी केली. त्यामुळे बदनामीच्या भीतीने आजोबांनी त्याच्या UPI ID वर 2,23,000 रुपये पाठवले. पण त्यानंतरही पैशांची मागणी सतत सुरूच राहिल्यानं आजोबांनी भायखळा पोलीस ठाणे गाठलं आणि संबंधित व्यक्तीवर गुन्हा दाखल करण्यात आला. दरम्यान अशाच प्रकारे मुंबईमध्ये गेल्या 11 महिन्यात सुंदरीच्या व्हिडिओ कॉलला बळी पडून आणि सेक्सटॉर्शनच्या जाळ्यात अडकून 33 जणांचं बँक खातं रिकामं झाल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. मंडळी, सेक्सटॉर्शन म्हणजे थोडक्यात काय, तर सुंदर मुलीचा फोटो डीपीला ठेवून मैत्री करायची, पुढे प्रेमळ संवादातून अश्लील व्हिडिओ कॉल करायचा, समोरच्यालाही तशाच स्थितीत येण्यास भाग पाडायचं आणि शिकार जाळ्यात येताच याच व्हिडिओ किंवा फोटोंच्या आधारे खंडणीची मागणी करायची आणि खंडणी किंवा पैसे नाही दिले तर खासगी फोटो किंवा मग व्हिडिओ सार्वजनिक करण्याची, तुमच्या जवळच्या व्यक्तींना पाठवण्याची धमकी द्यायची. किंबहुना कधी कधी समोरच्या व्यक्तीचे तसले व्हिडिओ किंवा फोटो व्हायरलही करण्यात येतात. यात एक सराईट टोळी सहभागी असते, ज्या टोळीकडून ग्रामीण किंवा शहरी भागातील अशा व्यक्तींना टार्गेट केलं जातं, ज्या जास्त शिक्षित नाही किंवा ज्यांना डिजिटल युगात काय घडलंय हे माहिती नाही. याशिवाय अलीकडे ज्येष्ठ नागरिकांनाही सॉफ्ट टार्गेट करण्यात येत आहे. काही राजकीय मंडळी देखील सेक्सटॉर्शनच्या जाळ्यात अडकल्याचं सुद्धा बोललं जात आहे. काही महिन्यांपूर्वी अलिबाग मधील एका शिक्षकाने अटल सेतूवरून खाली उडी मारत आपलं जीवन संपवल्याची घटना समोर आली होती. त्या शिक्षकानं सेक्सटॉर्शनमुळे आणि त्यातून मिळणाऱ्या धमक्यांमुळे टोकाचं पाऊल उचलल्याचं सांगण्यात येत होतं. या संदर्भातील ताजी घटना नुकतीच परभणी जिल्ह्यातील जिंतूर तालुक्यात घडल्याचं सुद्धा बोललं जात आहे. एका विवाहित तरुण शेतकऱ्यानं सेक्सटॉर्शनला कंटाळून गळफास घेत आपली जीवनयात्रा संपवल्याची चर्चा आहे. पण मंडळी, अशा घटनांपासून काळजी घ्यायची झाल्यास काय करायला हवं, तर सर्वात आधी आपल्या सर्व सोशल मीडिया अकाउंटची सेटिंग प्रायव्हेट ठेवा. समाज माध्यमांवर अनोळखी व्यक्तींची फ्रेंड रिक्वेस्ट स्वीकारू नका. त्यातही अनोळखी, सुंदर आणि तरुण मुलींचा फोटो असलेल्या अकाउंट पासून विशेष सावधगिरी बाळगा. त्यांच्याशी पर्सनल चॅट बॉक्समध्ये चॅटिंग करू नका. अनोळखी क्रमांकावरून आलेला व्हॉट्सअप व्हिडिओ कॉल स्वीकारू नका. तो नंबर लगेच ब्लॉक करा. आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे असं काही घडत असेल तर आपल्या जवळच्या विश्वासू व्यक्तींच्या कानावर घाला. तो व्यक्ती कोणता तरी मार्ग तुम्हाला नक्की सांगेल. पण त्याचीही लाज वाटत असेल तर सोपं काय करायचं, ते म्हणजे तात्काळ जवळच्या पोलीस स्टेशनला किंवा थेट सायबर पोलिसांकडे तक्रार करायची. तिथं तुम्हाला सगळं सहकार्य केलं जातं, ज्यामुळे तुम्ही या जाळ्यातून स्वतःला सहज बाहेर काढू शकता, जसं मुंबईच्या माझगाव मधील त्या 75 वर्षीय आजोबांनी केलं. बाकी हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला? सेक्सटॉर्शन सारख्या प्रकाराबद्दल तुम्हाला नक्की काय वाटतं, यावर तुमची मतं आणि प्रतिक्रिया आम्हाला कमेंटच्या माध्यमातून कळवा आणि देदानकाला सबस्क्राईब करायला विसरू नका.